नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महानोकरी एक्सप्रेस या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर। तर विद्यार्थी मित्रांनो बघा, समाज कल्याण विभाग पदभरती 2024-25 विषयी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे। त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि व्हिडिओवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा आहे। तर बघा मित्रांनो, समाज कल्याण विभागाचे पेपर झाल्यानंतर पहिले रिस्पॉन्स शीट आली होती, परंतु त्यामध्ये काही प्रश्न चुकलेले होते। तर बहुतेक हरकत नोंदणी झाली, आक्षेप नोंदणी झाली। त्यानंतर आता फायनल रिस्पॉन्स शीट इथं उपलब्ध झालेले आहे। ज्या पण विद्यार्थ्यांचे प्रश्न बरोबर असूनही चुकीचे दिले होते त्यांचे काही पर्याय बदलण्यात आलेले आहेत। सर्व विद्यार्थ्यांना त्याचे मार्क्स इथं वाढून देण्यात आलेला आहे। नाहीतर काही प्रश्न चुकलेले होते, जे पण प्रश्न चुकले होते त्यांचे सर्व विद्यार्थ्यांना मार्क्स देखील वाढून देण्यात आलेला आहे। बघा, तुम्हाला तुमची रिस्पॉन्स शीट चेक करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला यूजर ID टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि कॅप्चा जशाच्या तशा टाकून लॉग इन करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही जी पहिली रिस्पॉन्स शीट डाउनलोड केली होती त्याच प्रकारे रिस्पॉन्स शीट आता आपल्याला फायनल रिस्पॉन्स शीट सुद्धा डाउनलोड करायची आहे। बघा, त्यामध्ये आणि याच्यामध्ये जास्त काही बदल नाही आहे। फक्त तुमचे काही शिफ्टचे प्रश्न चुकलेले असेल तर ते तुम्हाला चेक करून घ्यायचे आहे। जर प्रश्न चुकीचा असेल तर त्याचे मार्क्स तुम्हाला तिथं वाढून दिले जातील। तर ब्लॅकमध्ये तुम्हाला लिहिलेलं असतं ते तुम्हाला बघून घ्यायचं आहे आणि त्याचे मार्क्स तुम्हाला वाढून दिले जातील आणि त्याचसोबत तिथं नोट देखील दिलेलं असतं की हा प्रश्न चुकला होता, त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी याचे मार्क्स वाढून दिलेले आहेत। तर तुम्ही चेक करा तुमची फायनल रिस्पॉन्स शीट किती प्रश्न बरोबर होते, किती प्रश्न बरोबर असूनही चुकीचे दिले होते, तर त्याचे मार्क्स तुमचे वाढून आता किती होत आहे ते तुम्ही चेक करून घ्या। तर या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती भेटून जाईल। तर बघा, या व्यतिरिक्त जे पण अपडेट असेल ते आपल्या चॅनलवरती भेटून जाईल। तर चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेलवरती क्लिक करायचं, जेणेकरून मी जेव्हाही व्हिडिओ अपलोड करेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल। तर चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।